राम हे रामरक्षा स्तोत्र हे अत्यंत प्रभावी दिव्य असे रामाचे रक्षा कवच आहे। यात रामनामाने आपल्या शरीराचे मस्तकापासून ते पायापर्यंतच्या सर्व अवयवांचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली आहे। पहिले 1 ते 4 श्लोक मी आधीच्या व्हिडिओत टाकले आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे। रामरक्षा संस्कृतमध्ये आहे। आता आपण पुढील श्लोक म्हणूयात। रामरक्षेचे शुद्ध उच्चारण कसे करावे हे मी या व्हिडिओत सांगितले आहे। उच्चारण स्पष्ट समजावे म्हणून कंसात ते अक्षर लिहिले आहे। हे वर्ण प्रत्यक्षात तेथे नाहीत, फक्त अनुस्वाराच्या उच्चारणाची स्पष्टता यावी म्हणून दाखवले आहे। आता श्लोक वाचूयात। कौसल्यो दृशो पातु। आता बघा, कौसल सच्या पुढे जोडाक्षर आहे आणि जोडाक्षर जर का आले, तिथे जोडाक्षर आले तर त्याच्या आधी येणाऱ्या स्वरावर आघात द्यावा, जोर द्यावा। म्हणजे कौसल्यो दृशो पातु, स वर आघात येईल इथे, कारण ल ला य समोर जोडलेला आहे। विश्वा मित्र प्रिय श्रुती ती दीर्घ आहे। घ्राणम पातु मखत्राता मुखम सौमित्री वत्सलः। आता लच्या पुढे विसर्ग म्हणजे 2 टिंब आहे, तर 2 टिंब म्हणजे विसर्ग नेहमी स्वरानंतर येतो। पंक्तीच्या शेवटी येणाऱ्या विसर्गाचे उच्चारण ह सारखे केले जाते। स्वरानुसार ते विसर्ग ह, हु, हे, ही, हा असे होतात। आता इथे वत्सल व ल आहे आणि त्याच्या पुढे विसर्ग आहे, म्हणून याचा उच्चार होईल वत्सलः। नंतर जिम्हाम, ह ला व आहे आणि त्याच्यावर अनुस्वार आहे आणि अनुस्वाराचा पुढे मी तिथे हलंत म कंसामध्ये लिहिलेला आहे। विद्या निधी, तर इथे फ असा उच्चार होतो, निधिफ, तर फचा उच्चार असा आतून करायचा आहे, निधिफ। पातु तू रस्व आहे। कंठम भरतवंदितः। नंतर स्कंधव दिव्या, दीवर पुन्हा आघात येईल कारण समोर जोडाक्षर आहे। यू रस्व आहे, धच्या पुढे विसर्ग आहे, पुन्हा फ असा त्याचा उच्चार होईल। भचं रस्व आहे, भुजौ भगने, भ वर पुन्हा आघात येईल, ग आणि न जोडाक्षर आहे। भगने शकार मुकह असं होईल त्याचा उच्चार। तर आता पूर्ण वाचूया। कौसल्यो दृशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुती। घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्री वत्सलः। जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः। स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकारमुकः। आता पुढचा श्लोक पाहूयात। करो सीता पती, तर ती रस्व आहे, त्याच्यापुढे विसर्ग असल्यामुळे पुन्हा फ असं उच्चारण होईल त्याचा। पातु हृदयम, म कंसामध्ये लिहिला आहे अनुस्वाराचा। जाम, द वर पुन्हा आघात येईल कारण पुढे जोडाक्षर आहे। दग्नजित, दग्नजित असा होईल। जी रस्व आहे। मध्यम पातु खरत ध्वंसी, ध खर र वर पुन्हा आघात येईल। ध्वं वचा जो व वर जो अनुस्वार आहे त्याचा हलंत व असा उच्चार करायचा आहे। खरत ध्वंसी, सी दीर्घ। नांभिं जांबवदा श्रयः, पुन्हा इथे विसर्ग आल्यामुळे ह यह असा होईल त्याचा। सुग्रीवेशक कटी, टीचा दीर्घ उच्चारण आहे। सक्तिनी हनुमत प्रभु, आता प्रभू भूच्या पुढे विसर्ग आहे त्याच्यामुळे हु असा उच्चारण होईल त्याचा। उरु ते दीर्घ आहे सगळं। रघुत्तम पातु रक्षक कुलविना श्रकुत। जानुनी, नी दीर्घ पुन्हा, सेतुकृत, आता तो हलंत आहे। पातु जंघे, ज वर पुन्हा आघात येईल। जंघे, ड चा ग असं आणि त्याला घ जोडलेला आहे। दशमुखान तकह। पादव बी बी, आता बी रस्व, भी रस्व, बिभीषण, श्री दीर्घ आहे। दफ पुन्हा श्री दफ, फ मी तिथे कंसात लिहिलेला आहे। पातु
रामो खिलम म कंसात लिहिला हलंत म आहे अनुस्वार असल्यामुळे आणि रामचं थोडं दीर्घ उच्चारण करायचं तिथे एस सारखं ते लिहिलेलं आहे तर एताम राम बलो पेताम रक्षाम यस सुकृती ती दीर्घ पठेत सचिरायुष यूच्या पुढे विसर्ग आहे त्यामुळे पुन्हा सचिरायुष सुखी ख दीर्घ पुत्री पूर्वस्व त्री दीर्घ विजयी विनयी भवेत द पाताल भूत लव्यम चारिणस छद्मचारिण चारिणस श आहे ना छद्म दला म जोडलेला आहे चारिणस छद्मचारिण नच्या पुढे विसर्ग आहे पुन्हा ह असं त्याचा उच्चार आहे न द्रष्टुमपि शक्तास्ते द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितम रामनामभिः भीच्या पुढे पुन्हा भी आहे तर ही असं उचलेल विसर्ग असल्यामुळे रक्षितम म हलंत रामनाम भीही. आता आपण पूर्ण वाचूयात. करौ सीतापती पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाम्हीं जाम्बवदाश्रयः शुग्रीवेशः कटी पातु सक्तिनी हनुमत्प्रभुः ऊरूरवुत्तमः पातु रक्षकुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्गे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्ष्यां यः सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलौ व्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः.